हालेलुया हालेलुया हालेलुया। या आईची साक्ष आहे। या आई म्हणतात की जवळजवळ त्यांना 4 किंवा 5 महिने झाले असतील तेव्हापासून या आईच्या डोळ्यामध्ये फूल पडलेलं होतं आणि त्यामुळे त्यांना अस्पष्ट दिसत होतं, त्याच्या डोळ्याने स्पष्ट दिसत पण नव्हतं, तसे डोळ्यातून पाणी देखील वाहायचं आणि तसेच 1 महिन्यापासून आईचे खूप कंबर देखील दुखायचे। या त्रासासाठी आई इकडे प्रार्थना येत राहिले, प्रार्थनेमध्ये भाग घेत राहिले, त्यांना हलवलं, प्रभूचा स्पर्श होत गेला। तसेच या आईने उपवास प्रार्थनेमध्ये भाग घेतला, त्या उपवास प्रार्थनेमध्ये प्रभू येशूचा आईला स्पर्श झाला आणि आईच्या जीवनात जो डोळ्याचा त्रास होता तो निघून गेला। परंतु काही दिवसांनी तिच्या डोळ्यातून पुन्हा पाणी वाहा लागलं। या त्रासासाठी या आईने पुन्हा मंगळवारच्या दिवशी प्रार्थना करून घेतली। त्या प्रार्थनेच्या द्वारे या आईला प्रभू येशूचा स्पर्श झाला, आता ही पूर्णपणे बरे आहे। तसेच या बहिणीची साक्ष आहे, एक दिवशी खूप उलट्या होत होत्या, या त्रासासाठी या आईने तिच्यासाठी प्रार्थना केली। त्या प्रार्थनेच्या द्वारे प्रभू येशूचा या बहिणीला स्पर्श झाला, आता ही बहीण देखील पूर्णपणे बरे आहे। ही बहीण आणि ही आई प्रभू येशूला धन्यवाद देतात। आपण जोराने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया।